नमस्कार, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे दीपक महामनी पॉडकास्ट मध्ये. मित्रांनो, गेल्या 1-2 आठवड्यामध्ये आपला गॅप पडला होता कारण मी मूवी रिव्ह्यू आपल्याला देत होतो. पण आपला जो मेन सब्जेक्ट आहे पॉडकास्टचा तो पुन्हा एकदा घेऊन आलेलो आहे. आणि आज आपल्या भेटीसाठी खास ज्यांची प्रतीक्षा होती अनेक जणांना, उत्सुकता होती अनेक जणांना, आणि सारखे विचारत होते की एलचंद्रा का येत नाही. तर एलचंद्रा बिझी होती त्यांच्या शूटिंगमध्ये आणि आज त्यांनी आपल्याला वेळ दिलेला आहे. तर आपले आजचे प्रमुख पाहुणे आणि गेस्ट आपण म्हणू त्यांना, की आमचे मित्र एलचंद्रा, अर्थातच चंद्रकांत लोंढे. नमस्कार. नमस्कार सर. नमस्ते. नमस्ते सर. सर, आपण चित्रपट, नाटक आणि आपल्या मनोरंजनाच्या क्षेत्रात कार्यरत आहात गेली 20-25 वर्ष. तर आपला प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा. आमच्या प्रेक्षकांना तुमची पहिल्यांदा ओळख करून द्या आणि मग आपण आपल्या पॉडकास्टला सुरुवात करूया. सर, माझी तर पहिल्यांदा मुलाखतीच्या पहिल्यांदाच विनंती आहे की सर तुम्ही मला सर म्हणू नका. कारण या अभिनय क्षेत्रातले माझे पहिले गुरु म्हणजे दीपक महामनी सर. त्यामुळे तुम्ही मला सर म्हणू नका, कारण मी तुमचा शिष्य आहे. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट मला आरतोर घालावं असं माझी विनंती आहे. कला क्षेत्रामध्ये मी 84 पासून म्हणजे लहानपणापासूनच आजोबांची सनई पार्टी होती, देवीची गाणी, म्हणजे लोककलेमध्ये मी अगोदर काम करायचो. गावातल्या नाटकांमध्ये लहान असताना मी पाहायला जायचं किंवा ते माझं चालू असायचं. पण नंतर मग कमी तिथं आम्ही म्हणजे जिथं कमी पडेल तिथं मी उभा राहायचो. मग भजन शिकलो, भजन, मग पेटी वाजवायला शिकलो, मृदंग शिकलो, घरी ढोलकी होती त्यामुळे ढोलकी वाजवायला लागली. म्हणजे जवळजवळ 25 वाद्य मी वाजवायला लागलो. अरे वा. अच्छा. आणि मग गॅदरिंग मधल्या नाटकांमध्ये आवाज पहाडी होता. अच्छा. म्हणजे नवीन गाणं आलं की ते शिकायचं आणि ते सादर करायचं. मग ते म्युझिकचं असो किंवा विदाऊट म्युझिकचं असो, म्हणायला मी कधीच मागं सोडलो नाही. तुमचं गाव कारखेल? कारखेल गाव, बारामती तालुक्यातील माझं कारखेल गाव. खेडेगाव आहे, नेहमीच पाण्याची वणवण असणार आमचं ते गाव आहे. आणि त्या ठिकाणी राहून कला जोपासण्याचं म्हणजे आज खूप आनंद होतोय सर. संपूर्ण महाराष्ट्रात कलेच्या माध्यमातून मी पोहोचलेला आहे तुम्ही. आणि महत्वाचं म्हणजे नाटक किंवा लोककला असेल, त्याच्यानंतर तुम्ही चित्रपट किंवा सिरियलच्या माध्यमाकडे वळालात. तर ती कसं त्या क्षेत्राकडे कशा पद्धतीने आला तुम्ही? हा, नाही, ही मी तिकडे येणार होतो सर, डायरेक्टच येतो. मी लोककलावंत असल्यामुळं जागरण, गोंधळ, नाटक, ऑर्केस्ट्रा, तमाशा किंवा भारूड यामध्ये मी काम करायचो. आणि लग्न झाल्यानंतर रेल्वेमध्ये एक जाहिरात वाचली की आता बारामतीमध्ये सुद्धा चित्रपट निर्मिती होणार. ट्रक मध्ये बसून आम्ही भिगवण चौकामध्ये उतरलो. त्यानंतर ती जी मुलाखत होती त्या काळात ती ऑडिशन म्हणली, पण ऑडिशन काय असतं हेच माहित नव्हतं. तर टीसी कॉलेजच्या पाठीमागं ते प्रगतीनगरला ती ऑडिशन होती. तिथं त्या फ्लॅट बंगला होता. बंगल्यामध्ये तिथं गेलो मी. दरवाजात आतमध्ये पाहिलं सर, बी प्रांजळपणे खर्च, बी फ्रँक. आतमध्ये गेल्यानंतर मी डोकून पाहिलं तर एकापेक्षा एक सुंदर लोक आतमध्ये बसलेली, सुंदर मुली, सुंदर पुरुष, सुंदर मुलं, आणि मुलाखत घेणारे पण सुंदर. मी दरवाजात गेलो, चप्पल सुद्धा काढली नाही. मी तसाच रिवर्स मागं टाकलो आणि म्हणलं चला सायकल, हे आपलं काम नाही. आणि मग खिडकीतून मला आवाज आला, हो सर तुम्ही कुठं चाललात, या तुमची मुलाखत घ्यायची. आणि अहो म्हणलं सर, म्हणलं सुंदर लोक आहेत, म्हणलं माझं काय नाही, तुम्ही या म्हटले. आल्यानंतर त्यांनी नाव वगैरे विचारलं, मी पत्ता सगळं सांगितलं, माझं बोलतो मी कसं काय कसं, माझी विनोदी बुद्धी पाहिली. ते म्हणले तुम्हाला मी चित्रपटाला घेतलो. मी तर शॉर्टच झालो. अहो सर म्हणलं नाही, म्हणले चित्रपटात सर्व प्रकारच्या भूमिका लागतात. आणि 2001ला जे आता दिवंगत आहेत ज्ञानेश माने, डॉक्टर ज्ञानेश माने यांनी मला तो कॉन्फिडन्स दिला. त्यांनी सांगितलं की तुम्हाला मी चित्रपटामध्ये घेतलंय. मी आलो, माझ्या भावाला कुडकुडून मिठी मारली की माझी चित्रपटामध्ये निवड झाली. चित्रपट क्षेत्र काय असतं, फक्त टीव्हीवर पडद्यावरतीच बघून मी मोठा झालेला माणूस. म्हणजे बळी एक अनोखी अंधश्रद्धा या चित्रपटामध्ये सरांनी सुरुवात केली आणि आपला परिचय पण तिथंच झाला. ते तिथे येणारच आहे सर, मी तिथे येणार आहे. ते सरांचा माझा परिचय त्या चित्रपटाला मी असिस्टंट डिरेक्टर आणि विथ मेकअप दोन्ही काम करत होतो. आणि त्यावेळेस ह्यांची भेट झाली आणि तो चित्रपट काय कारणास्तव पूर्ण
अस्तित्वाकडे गेला परंतु रिलीज होऊ शकला नाही. रिलीज नाही होत. आणि पण एक चांगले कलाकार आपले त्या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र पुढे आले आणि त्यांची तशी तिथून वाटचाल सुरू झाली. बरोबर तुम्ही? हो बरोबर. बळी कानुकी अंधश्रद्धा त्याचं चित्रीकरण जोगवडी मोरगावच्या शेजारी. आणि सर सांगायला खूप अभिमान वाटतो, आज वयाची 50 वर्ष कंप्लीट झाली, ह्या जीवाला मी कसलंच व्यसन नाही. अच्छा, नाही महत्वाचं तेच आहे आपल्या म्हणजे या चित्रपट सृष्टीचा एक शापच म्हणून आपण की कलाकार किंवा इतर बाकीच्या लोकांना व्यसनाने ग्रासलेलं असतं आणि त्यातनं जो तरला तोच तरला. बाकीच्यांचं काय होतं आपल्याला माहित आहे. आणि मग सरांनी ती वाटचाल सुरू केली, स्ट्रगल तुम्हाला त्यांनी सांगितलेलंच आहे, मग पुढे त्यांना काही प्रोजेक्ट मिळत गेले. बरोबर. आणि त्यावेळेस ज्यावेळेस मेकअप आयुष्यात पहिला माझा मेकअप सरांनी केला चित्रपटातला, आणि ते मेकअप केल्यानंतर मला दरोडेखोराची माझी भूमिका होती. मी इतका भारावून गेलो होतो की इतक्या सुंदर माणसानं दरोडेखोर बनवला होता. तर मी सरांचं फॅन तिथंच. म्हणजे सर एक तर मितभाषी, अतिशय दिसायला देखणे, सरकूप देखणे दिसायला, आणि मी म्हणायचो देखण्या माणसाने माझा मेकअप केलाय. मी त्यामुळे भारावून गेलेलो. सरांनी मेकअप केला, माझं शूटिंग झालं. काही कारणास्तव तो चित्रपट नाही झाला, पण मी तरीही त्या चित्रकाराच्या सगळ्या टीमचं, त्या निर्मात्यांचं, आयोजकांचा आभार का मानतो. त्यांच्यामुळे मला लाखातलं रत्न हे माझे गुरु दिग्दर्शक दीपक मामनी भेटले. त्या फिल्ममुळे बरेच कलाकार आपले पुढे आले म्हणजे खरं म्हणलं तर. आणि मग त्याच्यानंतर परत आपली भेट अंधकारच्या वेळेस. त्यानंतर मग सरांनी अंधकार नावाचा एक लघुचित्रपट, ज्याला अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. त्या काळामध्ये म्हणजे फोन वगैरे नव्हते. मग लँडलाईनवर सरांनी माझ्या सासरवाडीकडे लँडलाईनला नंबर होता. बरोबर. आणि माझी चित्रपटात निवड झाली. ही सुद्धा सर सारखी कथाच आहे माझ्या जीवनात. माझी बायकोला तिच्या सहकारी मित्र म्हणल्या, मैत्रिणी म्हणल्या की अरे पिक्चर मध्ये तुझा जर नवरा गेला तर तो तिकडलाच होईल, तिकडलीच हिरोईन करेल. आणि मग मला तो निरूपच नाही सांगितला गेला. म्हणले की तिकडच जर माझा नवरा गेला तर मग त्यापेक्षा त्याला निरूपच नको सांगायला. आणि मग 2-3 दिवसांनी डायरेक्ट बातम्या पेपरला आल्या. पेपरला बातम्या आल्यानंतर मला जागा उचलू टाकायला लागली. आणि मग मी डायरेक्ट पुन्हा ट्रकनं प्रवास करून बारामतीमध्ये आलो. चित्रीकरण शेटपळगडे इथं होतं. त्यानंतर टमटम मध्ये मी बसलो आणि धक्का खात गेलो. तर जे निर्माते होते दादा आमचे पोपटराव महामुनी, ते 2 व्हीलरवरून चालले. ते मला बघत होते गाडीमध्ये, कारण साधारणतः समानांतरावर आम्ही चाललेलो. तर मला ते माझ्याकडे बघत होते, काहीतरी ह्या मुलामध्ये दिसतंय त्यांना. कारण ते निर्माते, त्यांच्याकडे एक स्पार्क आहे की कुठल्याही गोष्टी त्यांना कलाकार दिसण्याची. आणि लोकेशनवर गेल्यानंतर दादा मला दिसल्यानंतर मला म्हणले, अरे मला सांगायचं नाही तू इकडे चाललाय. म्हणलं मला काय माहिती तुम्ही तिकडे चाललाय म्हणून. आणि अंधकारचा एक वेगळाच हे आहे. आजही मला माझे सर्व पाहुणे, माझ्या आयुष्यातला पहिला जो डायलॉग आहे, जातोच हितनं का घालू कंबरट्यात, हे डायलॉग मला अजूनही आठवतोय. आज गेली जवळजवळ 20 वर्ष होऊन 20-22 वर्ष होऊन गेली. त्या शॉर्ट फिल्मनं मीरा जगन्नाथ, जी बिग बॉसची रनरअप होती, ती हिरोईन आपल्या या अंधकार्याला होती. आणि बरेच त्यामध्ये गणेश वसव होते, दादा होते, मुकुंद काळे होते, रज्जाक मनेरी सर, जे मोठमोठ्या चित्रपटांमध्ये काम केले. कारण सरांनी जो प्लॅटफॉर्म उपलब्ध करूला, ती लोक नंतर खरंच मोठ्या प्लॅटफॉर्मवर गेली. पण तो बेस खरा दीपक सरांपाशी आहे. म्हणजे मग ते अंधकार झाला असेल, मग त्याच्यानंतर तुमची गाडी सुसाट सुटली म्हणायची. सुसाट, अपेक्षा भंग, अनेक शॉर्ट फिल्म. मग तर मागितली नोकरी मिळाली. त्यानंतर एक चित्रपट आला रामचंद्र पोद्दार फिल्मचा, मागितली नोकरी मिळाली छोकरी, महेशदादा देवकाते, सिया पाटील आघाडीची त्यावेळेची अभिनेत्री, कारण त्यावेळेस कॅसेटचा जमाना होता. आणि त्या काळावरती खूप डान्स छान करायची, खूप सुंदर मुलगी. आणि त्यानंतर एकच गोष्ट चांगली झाली, कुठलाही प्रोजेक्ट असो, दीपक सरांकडे तो आला की असिस्टंट चंद्रकांत मुंडे असायचा. बरोबर. म्हणजे असिस्टंट म्हणून, असिस्टंट म्हणजे काय की थोडक्यात मदत करण्याची भावना यांची असल्यामुळं मला ते बाकीच्यांना संकोच वाटायचा, पण ह्यांना काही सांगताना संकोच वाटत नसायचा आणि त्यांनाही काही वाटत नव्हतं. त्यामुळे ते आणि मग ते प्रोजेक्ट झाले आणि मग बाहेरचे पण प्रोजेक्ट तुम्हाला बरेचसे मिळाले. हो. त्यानंतर मग मी कमिशनर ऑफिसला कामाला लागलो. लागल्यानंतर मग जे आपले लोकल प्रोजेक्ट असतात ते सोडून मला पुण्याकडचे प्रोजेक्ट, मुंबईकडचे प्रोजेक्ट, आणि मग ते मोठे कॅमेरे, ते असे मोठे मोठे लोक. म्हणजे तो आमिर खानचा चित्रपट, विसरायचा चित्रपट, गजनी मधला जो व्हिलन आहे, तो व्हिलन बरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. सलग 11 दिवस त्यांच्याबरोबर मी काम करत होतो. आणि मग ते लक्झरी जिंदगी, ती सगळं मला मिळालं.
मला माझं या चित्रपटाकडे येण्याचा उद्देश काय, फक्त मला लोकांनी पाहावं, बरोबर. हा माझा फक्त एवढाच उद्देश होता. यातनं किती पैसे मिळतील, किती आनंद मिळेल, ह्याच्यापेक्षा मला लोकांनी पाहावं. इम्रान हाशमीचा एक क्रिकेटवर आझर मध्ये Yes, sir. हो, आझर मध्ये सुद्धा आझर हा 18 तासाचा पिक्चर झाला सर. त्यामध्ये मला प्रॉपर 9 डायलॉग होते, 5 कॅमेऱ्यांवरती आर्या लेग्जा आणि रेड ड्रॅगन आणि एक ड्रोन, असे 5 कॅमेरे लावून 9 डायलॉग होते मला सर. त्यामध्ये 5,000 रुपये पर डे, मला आयुष्यातला सगळ्यात मोठा पर डे त्यावेळेस मला मिळाला. पुन्हा व्हॅनिटी मला मिळाली होती. आणि त्याच वेळेस सैराट सुद्धा रिलीज झाला होता. आम्ही सगळेजण सैराट बघायला आलो होतो. माझी सुविद्य पत्नी सुद्धा माझ्या बरोबर होती. त्यावेळेस 2016 उघडून गेलं होतं. तोपर्यंत मी काय ऍक्टिंग केली किंवा घरात काय म्हणली तर घरात तिकडे ती पिक्चर मध्ये दाखवा, इथं नका करू असे म्हणायचे, म्हणजे कोणी पण. आणि मग ज्या दिवशी सैराट नाही बघायचं म्हणजे तुम्ही ज्या चित्रपटात काम केले ते आजर आपण बघू. आणि पडद्यावरती मला जेव्हा ऍक्टरला पाहिलं त्या दिवशी ते चित्रपट बघताना माझी बायको रडत होती. आणि त्या दिवसापासून माझ्या घरातले किंवा कुणीही माझ्या जेवणाची किंवा इतकी काळजी घेतात. शूटिंगला जाताना माझी बॅग भरतात लागणारे कॅरेक्टरचं. शक्यतो माझं अंग जरा मी मोठा असल्यामुळं माझी ड्रिपरी मला बनवून घेतलेली, तळून करून घेतलेली. मोस्टली पोलीस वगैरे असं पण तुम्हाला रोल, आणि पोलिसाचे रोल आल्यामुळं आसूडघाट नावाचा पवार सर, सुधीर पवार फलटणचे, सुधीर पवार त्यांनी सांगायला खूप आनंद होतो, एका मोठ्या कलावंताला घेऊन ती भूमिका लिहिली होती. आणि अचानक मी ऑडिशनला गेलो आणि बापू बंगाळे यांनी दाखवलं की हे कॅरेक्टर आहे. आणि बापू बंगाळेंनी मला मागितली नोकरी मिळाली छोकरीच्या वेळेस शब्द दिला होता की तुम्हाला मी माझ्याकडून त्यावेळेस चित्रपटामध्ये स्टील कॅमेरा करायचा. आणि मग मी ऑडिशनला गेल्यानंतर मी ऑडिशन दिली. तर ऑडिशन मी नेहमी ऑडिशन माझं कधी पण मागितली नोकरी मिळाली छोकरी मधलंच मी ऑडिशन कुठं पण द्यायचो. जर शेल्फ सांगितलं भविष्यवाल्याची माझी भूमिका होती. आणि त्या दिवशी सर तुम्ही आणि सिया पाटील मॅडमनी जी बक्षीस दिलंय मला 22 रुपये ते माझ्याकडे अजून आहेत. कारण ती भविष्यवाल्याची भूमिका केल्यानंतर जे पैसे मी मागितले होते ते सरांनी दिले होते. कारण ते प्रॉपर्टी म्हणून प्रॉपर्टी आणि देऊन टाकले मग ते 22 रुपये ते मी माझ्याकडे अजून ठेवलेलं आहे. आणि मग त्यांनी ती आसूडघाट भूमिका म्हणले सुधीर पवार सर ते म्हणजे नाही आसूडघाट नाही ना म्हणले ही भूमिका चंद्रकांत लोंढे द्यायची. आणि खूप आनंद होतो सर त्या आसूडघाट मध्ये. नंतर सगळे चेंजेस होऊन चंद्रकांत लोंढे जसं बोलतो जसं राहतो त्याप्रमाणे संवाद दिले. बरोबर. मॅक्स प्लेअरला हा चित्रपट आहे बघू शकता. आणि मग सिरियल वगैरे कुठल्या आणखी? मग त्यानंतर ना सिरियलला आदरणीय कोथमिरे सरांनी पहिलीच मला सिरियल दिली ती म्हणजे स्वराज्य जननी माता, जी अमोल कोल्हे सरांची निर्मिती होती, जगदंब प्रोडक्शनची. आणि बोरला शूटिंग होतं. कॉल टाइम 6चा दिला होता. पावसाळ्याचे दिवस होते पण कॉल टाइम खूप ही एक गोष्ट सगळ्या प्रेक्षकांना मला सांगायची की मी आजपर्यंत कधीच कुठल्या निर्मात्याला फसवलं नाही, येतो म्हणून गेलो नाही असं कधी झालं नाही. आणि कुठलाच कॉल टाइम आजपर्यंत चुकवला नाही. म्हणजे मी पोचणार म्हणजे पोचणार कुठेही. मी पावसात भिजत त्या तिथे सगळ्याच्या अगोदर 4 वाजता पोहोचलो होतो बोरमध्ये. बरोबर. आणि कोथमिरे सरांनी मला ती भूमिका दिली. त्यानंतर मला त्यामध्ये जिजामातांच्या म्हणजे लखुजी जाधवांच्या घरातला मुख्य नोकर अशी माझी भूमिका होती. बघितला मी तो एपिसोड बघितला. जवळजवळ 4-5 एपिसोड मध्ये होतो मी. म्हणजे एकदा त्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर सरांनी ते एक छंद तर आहेच आणि सेमी व्यवसाय म्हणून आपण, कारण त्यांच्या पत्नी एका चांगल्या कंपनीमध्ये जॉब करतात त्यामुळे त्यांनी त्यांचे खरं तर आभार मानले पाहिजे. सगळं त्यांनी ह्यांना फुल परमिशन दिली, तुम्ही काही नोकरी वगैरे करू नका, चरितार्थाचं बघते मी, तुम्ही तुमचे ऍक्टिंग आणि तुमचा छंद जोपासा. सर फक्त चरितार्थ नाही तर म्हणजे मुलाचं संगोपन पण त्यामध्ये आलं. तो एक सुंदर पत्नी, सुंदर सून, सुंदर चुलती, सुंदर आई, जेवढी नाते. मी त्याच्यावरती तिच्या वाढदिवसासाठी एक लेख लिहिला होता की ते लेख अजूनही लोक वाचून म्हणतात की तुम्ही बायकोबद्दल इतकं चांगलं लिहू शकता. चांगलं लिहू शकत नाही, हे चांगला अनुभव लिहिला. आणि खरंच माझी सुविद्य पत्नी माझ्या प्रत्येक यशामध्ये ती होती म्हणून मला 7 वेळा बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड मिळाला. आणि सर काल सुद्धा माझा सन्मान झाला. राष्ट्रीय पुरस्कार आहे, राज्यस्तरीय पुरस्कार आहे, लोहार समाजाकडून लोहार समाजरत्न पुरस्कार. लोहार समाजरत्न पुरस्कार सरांना कालच मिळालेला आहे आणि ते येतात आपल्याकडे आलेले आहेत ऍक्च्युली. आणि भरपूर असे पुरस्कार त्यांना भरपूर मिळाले. म्हणजे दरवर्षी त्यांचे 1-2 पुरस्कार मिळतात. बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड, ऍक्टिंग असेल. आणि आता असं झालंय की या क्षेत्रामध्ये जर अननोन जरी पर्सन असेल आणि मी एखाद्या ठिकाणी गेलो आणि ह्यांचं नाव घेतलं तर ते
ओळखत नाहीत असं कधी होत नाही. हा, ते लोंढे सर, एलचंद्रा असं म्हणतात. म्हणजे इतपत त्यांचं काम झाले की त्यांना आता लोक ओळखू लागलेले आहेत, त्यांना त्यांच्या कामाला ओळखू लागलीत. आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतःचं पण प्रोडक्शन सुरू केलं आहे ना, जिव्हाळा फिल्म्स म्हणून एक प्रोडक्शन चालू केलं. त्याचं युट्यूब चॅनल पण आहे आणि त्याच्यावरती वेगवेगळे प्रोजेक्ट तयार करत असतात. आणखी म्हटलं तर ते अजूनही पथनाट्यासारखे प्रयोग करत असतात वेळोवेळी. म्हणजे गणपती असेल, इलेक्शन असेल किंवा आणखी काही शासनाच्या काही समाजोपयोगी कार्यक्रम असतील, त्यांचे मित्र अंकुश सवालाख यांच्या मदतीने आणि यांच्या साथीने ते करत राहतात. तर अशा पद्धतीने ह्यांचा प्रवास चालू आहे. म्हणजे हे लक्षात घ्या की आपल्याला हेच सांगायचंय की एका सामान्य कुटुंबातून, अगदी मातीतून कुठलीही फॅसिलिटी अवेलेबल नसताना जर जिद्द असली तर ते काबीज करायला फार वेळ लागत नाही. की टीव्हीला एक तुमचा सारखा चित्रपट लागतो, मला वाटतं कुठली ती फक्त मराठी. हा सर, फक्त मराठीवर माझे त्याचे 3-4 चित्रपट लागतात सर. पण आवर्जून नाव घ्यावा असा चित्रपट म्हणजे विजय श्रीरंगोडे आमच्या बारामतीचे, त्यांनी यद्या नावाचा चित्रपट केला जो अंधश्रद्धेवरती आघात करणारा चित्रपट आहे. तो यद्या हा चित्रपट नेहमी फक्त मराठीवर लागतो. अनिल जाधव निर्मित झुंज माझी संसाराची, छोटा पुढारी, कागर, 1 लाख मराठा, 1 मराठा लाख मराठा, असे आजर, असे बरेच चित्रपट टीव्हीला माझे लागतात. 9 मालिकांमध्ये आतापर्यंत मी काम केलं. तांत्रिक शिक्षण, माझे तांत्रिक शिक्षक सचिन रणपिसे सर यांनी मला यातलं तांत्रिक शिक्षण दिलं. पहिले चित्रपटसृष्टीचे गुरु माझे दीपक मामुनी सर, आणि दुसरे तांत्रिक शिक्षण मी ऑथोराइज त्यांच्याकडे ऍक्टिंगचा क्लास केला, त्यांच्याकडून शिकलो. आणि वयाच्या 45व्या वर्षी मी 12कडे शिकलो सर. आणि त्यानंतर सरांनी मला आता पुन्हा ऍक्टिंग शिकवायला ते मला पाठवतात. म्हणजे हा प्रवास म्हणजे माझ्यासारख्या 10वी पास माणसानं डॉक्टर, वकील, इंजिनियर यांना शिकवावं, ही माझ्यासाठी लई मोठी अचिव्हमेंट आहे त्यांची. की जे मोठे मोठे क्लासेस असतात ऍक्टिंगचे, सचिन रणपिसे सरांचे आहेत, त्यांच्या बरोबर ते असतात आणि त्यांचा असिस्टंट म्हणून पण काम करतात. तर अशी त्यांची वाटचाल सुरू आहे. तर मित्रांनो, आणखी त्यांना या क्षेत्रामध्ये मोठं यश मिळालं पाहिजे अशी आपण सगळ्यांकडून अपेक्षा करूया. आणि आणखी एक त्यांची जी खूबी आहे, म्हणजे ती मी आता घेणारच आपल्या पॉडकास्टच्या शेवटाला आलोय, की ते गाणं सुंदर म्हणतात आणि कविता पण करतात. तर त्या दोन्हीपैकी तुम्हाला काय म्हणावं असं वाटतं? ते मागितली नोकरीमधलं होतं ते, किंवा मग दुसरं तुमचं कुठलं नवीन लेटेस्ट असं तरी? सर, मी गाणी तर म्हणजे आतापर्यंत लोकगीत हे सर्व प्रकारची गाणी म्हणतो. पण एक माझ्या मामांना श्रद्धांजली होईल आणि मी नुकतंच बालगंधर्वचा वर्धापन दिन होता, त्यावेळेस तिथे एक गीत सादर केलं होतं. आणि गीत जुनच आहे, परंतु मला नेहमी शिकण्याची हौस म्हणून मी काय केलं की मी 7वीला असेल किंवा 8वीला असेल त्यावेळेस मला अशी गाण्याची डबिंग करायची सवय होती. म्हणजे मराठी गाणं हिंदीमध्ये म्हणायचं, हिंदी गाणं इंग्लिश मधनं म्हणायचं, मराठी गाणं इंग्लिश मध्ये म्हणायचं. मग श्रावण गायकवाड हे आमच्या आत्याचे धीर, ते माझे मामा लागत, त्यांनी जगप्रसिद्ध लावणी लिहिली की नेहमीच राया तुमची गाई नकाला वटुडं बांधायला, येवकशी तशी मी नांदायला, हो येवकशी तशी मी नांदायला. मग मी वादक होतो, गायक होतो. मग मी ही लावणी इंग्लिश मध्ये डब केली आणि अनेक शाळांमध्ये मी ती गायली, खूप जागेवर ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमांमध्ये. आणि तिला मी कधीच म्हणलं नाही की ती माझी, कारण त्याचं शेवटचं कडवं होतं, दिस इज लावणी डब बाय लोंढे, असं कडवं आहे सर त्याचं. पण काही लोकांनी ती टीव्हीवरती वगैरे त्यांच्या नावा खपली, मला तरी त्याचं दुःख नाही. माझ्या मामाची लावणी आहे आणि ती इंग्लिश मधून लावणी त्यांनी सादर केली असली तरी लिहिली मी, हे मला 100% माहिती आहे. त्या लावणीचे सर मी तुम्हाला शब्द, कारण लावणी ही 7 समुद्र पार गेली पण तिथल्या लोकांना ती समजते का नाही समजते, ही माझी त्या मागची कल्पना होती. आणि तो जो अशिक्षित लोक कलावंत आहे लावणीचा, तो जो काय म्हणतोय ते त्या शिकलेल्या सवरलेल्या इंग्लिश माणसांना कसं कळेल, ही माझी त्या मागची भावना होती. म्हणून मी ती लावणी डबिंग केली. आणि ती कसं समजून सांगेल तर ती लावणी, नेहमीच राया तुमची घाई नकाला गठुड बांधायला, मी त्याचं डबिंग केलं. एव्हरी टाइम राया युवर घाई डोंट गठुड बांधायला, येऊ कशी तशी मी नांदायला, वो येऊ कशी तशी मी नांदायला, हाऊ कॅन कमिंग मी नांदायला, वो हाऊ कॅन कमिंग मी नांदायला, फेस्टिवल इयर ऑफ कमिंग दिवाळी, टुडे वी स्टेइंग गोईंग सकाळी, आय एम डुईंग पूर्णाची पोळी, आय एम डुईंग पूर्णाची पोळी, राईस आय एम पुटिंग रांदायला, ओ हाऊ कॅन कमिंग मी नांदायला, फादर गोईंग वादर गावा,
म्हणजे बाबा गेले हो परगावा, हादर गोईंग वादर गावा, मेसेज हिचा टेकिंग हवा, नॉट टाइम आस्किंग एल्डर भावा, म्हणजे नाही विचारलं थोरल्या भावा, मदर गोईंग वॉटर सेंदायला ओ, हाऊ कॅन कमिंग मी नांदायला, विलेज आवर 12 कोस, म्हणजे गाव आहे आपलं 12 कोस, विलेज आवर 12 कोस, हेड इज युअर असं व कस, इन द समर वॉकिंगचा त्रास, इन द समर वॉकिंग त्रास, पुटिंग स्लीपर सांदायला हो, हाऊ कॅन कमिंग मी नांदायला, हाऊ कॅन कमिंग मी नांदायला हो, हाऊ कॅन कमिंग मी नांदायला. माझे जे मामा आहेत श्रावण गायकवाड, त्यांना सुद्धा ह्यातनं श्रद्धांजली झाली आणि हे एक वेगळं पण सर मी दिलं. धन्यवाद धन्यवाद. अतिशय सुंदर कॉम्पोजिशन तर आहेच ते ओरिजिनली, पण त्याच्यामध्ये शब्द आपण भरलेत. तर अशा पद्धतीनं आज आपल्याकडे लोंढे सर आले, त्यांनी आपले मनमोकळे भावना व्यक्त केल्या आणि आपण सर्वांच्या वतीने आपण त्यांना सदिच्छा देऊया की त्यांचं लवकरात लवकर दिग्दर्शन म्हणून, अभिनेता म्हणून मोठ्या पडद्यावर एक चांगला चित्रपट लवकरात लवकर येऊया. आगामी प्रोजेक्ट पण त्यांचे आहेत, त्यांनी सांगितलंच आपल्याला, काही साऊथचे फिल्म्स आहेत आणि काही स्वराज्य संविधान आहे. तर असे चित्रपट त्यांचे येऊ पाहतायत आणि आपण त्या सर्व चित्रपटांना आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. आज आपण इथं वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद सर. धन्यवाद सर.